जय भारत, जय शिवराय, जय बळीराजा, जय भीमेंद्रनाथ. हो, मी शेतकरी बोलतोय. हो, मी शेतकरी बोलतोय. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली. या 78 वर्षामध्ये इथला शेतकरी पिसला जातोय, इथला शेतकरी नाडला जातोय, इथला शेतकरी चिरडला जातोय. होय, हे सत्य आहे आणि हे अंतिम सत्य आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये किती तुमच्या सत्ता आल्या आणि किती तुमच्या सत्ता गेल्या, नाही फरक पडला. या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नाही फरक पडला. या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नाही फरक पडला. या शेतकऱ्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच उपासानं पाहिलं तुम्ही त्याच्याकडे. नेहमीच नाही वेदना कळणार तुम्हाला. अरे नाही वेदना कळणार तुम्हाला. शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून खांब गाळतो, रक्ताचं पाणी करून खांब गाळतो तो शेतकरी असतो. फुकट नाही खात. आतड्याला पीळ देतो आणि स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतो तो शेतकरी. तो शेतकरी. तुम्ही शहरामध्ये जे जीवनमान जगता ना, ते शेतकऱ्याच्या अन्नावर जगता. तुम्ही शहरामध्ये जे जीवनमान जगता, आपण सर्व शहरातील लोक, ते शेतकऱ्याच्या रक्ताच्या खांबावरती त्याने अन्न पिकवलेलं असतं. नाही, तुम्हाला त्याच्या शेतीला हमी भाव द्यायचा नाही. कुठल्या 78 वर्षामध्ये या देशाच्या व्यवस्थेमध्ये या राज्यकर्त्याने या शेतकऱ्याच्या साठी, त्याच्या भविष्यासाठी पेन्शन लागू केली का? प्रश्न आहे. पेन्शन लागू केली का? नाही. त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी केजी ते ग्रॅज्युएशन पर्यंत फुकट शिक्षण देऊ आणि मिळण्याची व्यवस्था केली का? नाही. अजिबात नाही. तुम्हाला त्याची काही पडलेले नाही. कुठल्याच या भारत देशातल्या राज्यकर्त्यांना फक्त तुम्ही बस शो फक्त करता, फक्त शो. आणि आमचा बिचारा शेतकरी, हो मी सुद्धा एक शेतकरी आहे. आम्ही नेहमीच म्हणतो, इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ, इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. नुसतं आम्ही म्हणतो निरागसपणे. पण हा बळीराजा रोज इथे चिरडला जातो, रोज इथे चिखलामध्ये तुडवला जातो, रोज इथे मग संकटही त्याच्या वाट्याला कायमच. मग कधी कृत्रिम संकट तर कधी नैसर्गिक. आणि अशा चक्रव्यूहामध्ये अडकलेला हा माझा शेतकरी बांधव कधी सुटका होणार त्याची या कालचक्रातून, या गिधाडी व्यवस्थेतून. अरे पहा आज या शेतकऱ्याची अवस्था. पावसानं थैमान घातलं, निसर्गाचं चक्र फिरलं आणि शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. अरे गुरंढोरं वाहून गेलीत, बेचिराग झालं त्यांचं आयुष्य. पण तुम्हाला काही पडली नाही. तुम्हाला काही पडली नाही. फक्त तुम्ही जाणार. हो, नेते आलेत अगदी. मग संरक्षणामध्ये नेत्यांचा रुबाब. धन्य तुम्ही नेते आणि धन्य तुमच्या वैचारिक
सिस्टम. इंग्रजांनी या देशावरती 150 वर्ष राज्य केलं. केले ते. हा देशाचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या पिढ्याने खूप कष्ट, खूप रक्ताचं पाणी करून आपलं रक्त आटवून हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही. हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान देऊन आणि त्या बलिदानाचं आज जे चीज आपण बघतो की खरंच इथल्या शेवटच्या माणसापर्यंत या स्वातंत्र्याचं खरंच स्वातंत्र्य तो उपभोगतो का? त्याच्यापर्यंत सोयी सुविधा पोचतात का? शिक्षण असून गावातून लोंढेच्या लोंढे शहरामध्ये येतात. मुलांना शिक्षण नाही. सगळं खाजगीकरण, सर्व खाजगीकरण. आणि मग गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठं? शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचं कुठं? आणि त्यातच शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं जेव्हा शेती करणार तेव्हा असं हे उभं निसर्गाचं कालचक्र. कोण जबाबदार याला? कोण जबाबदार? कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. तुझ्या विना हा जन्म सुना.